हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला पाणीपुरी सोबत खाण्यासाठीचं जे चिंच गुळाचं आंबट गोड पाणी असतं ते कसं बनवायचं ते दाखवणार आहे बघा। चिंच गुळाचं पाणी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चिंच अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती। त्यानंतर 1 वाटी चिंचसाठी मी 1 ते 1.5 वाटी इतका गुळ घेतलाय। त्याला दोन्ही म्हणजे चिंच आणि गुळ दोन्ही मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला छान फिरवून घेतलं। त्यानंतर बघा त्याला आपली जी चाळणी असते त्या चाळणीने छान असं चाळून घेतलं, म्हणजे शोधून घेतलं। त्यामुळे काय होतं, जे एक्स्ट्राचा कचरा आहे तो सगळा चाळणीत निघून जातो। त्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि त्यासोबत 1 ते 1.5 चमचा इतकं मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली बघा। त्याला छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी बघा मीडियम गॅसवरती छान असं शिजवून घेतलं। इथं मस्त असं आपलं आंबट गोड पाणी तयार आहे। हे पाणी तुम्ही भेळमध्ये किंवा पाणीपुरीमध्ये सुद्धा वापरू शकता। चला आता पटकन सबस्क्राइब करून